उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात पुन्हा बदल। 5 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता। गोंदिया जिल्ह्यात तापमान 38 अंशांवर, एप्रिल महिन्यात तापमान 40 अंशांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता। जळगावातील वाघूर धरणाचा जलसाठा 84.91%, गत वर्षाच्या तुलनेत 5% पाणीसाठा वाढला। पाणी जपून वापरायचं आवाहन। नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 71% पाणीसाठा शिल्लक। मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पाणीपुरवठ्यात सध्या बदल नाही। जालना जिल्ह्यासाठी 44 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर, मात्र अद्याप एकाही गावात टँकर सुरू नाही। जालन्यातील 387 गावं आणि 33 वाड्यांमध्ये पाणी टंचाई। 4 मार्चपासून दर सोमवारी रत्नागिरीच्या पाणीपुरवठा बंद राहणार। पाण्याची काटकसर करण्यासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। गोंदियाच्या पुजारी टोला धरणातून पाणी देण्यास पाटबंधारे विभागाचा नकार। याआधी 2 वेळा पाण्याचं आवर्तन, मात्र तिसऱ्यांदा पाणी देण्यास नकार। रब्बी पिकं धोक्यात। गोंदियाच्या इटियाडोह धरणाच्या कालव्याला गळती लागल्यानं जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पाणी शिरलं। शाळेच्या भिंती जीर्ण होण्याची भीती व्यक्त। तात्काळ कालव्याची गळती बंद करा, अन्यथा आंदोलन करू, पालकांचा इशारा। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील परंडा सोनारी मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन। सीना कोळगाव धरणातून नियमबाह्य सोडलेलं पाणी बंद करण्याची मागणी। नांदेड शहरातील नावघाट पुलाजवळ पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाण्याची नासाडी। शहरात पाणी टंचाई असताना अशा प्रकारे पाणी वाया गेल्यानं नागरिक आक्रमक। पुरातत्व विभागाच्या विभागीय अधीक्षकांनी औरंगजेब कबरीला भेट दिली। पोलीस सुरक्षा, पुरातत्व विभागाच्या व्यवस्थेची पाहणी। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचा परिणाम छत्रपती संभाजीनगरमधल्या पर्यटनावर। पर्यटन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांमध्ये 40 ते 60% घट। पुरातत्व विभागाने दिलेल्या माहितीतून माहिती उघड। खुलताबाद आणि औरंगजेब कबर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी। अनुचित प्रकार घडू नये, शासनाकडून खबरदारी। सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना। बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनाई आदेश। नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क। अफवा आणि वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडिया पेट्रोलिंग आणि धार्मिक ठिकाणी सुरक्षा। नाशिक पोलिसांकडून 130 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई। संशयित हालचालींवर नजर। अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा। आवश्यक तिथं प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये पोलिसांचा रूट मार्च। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन अलर्ट। बुलढाण्याच्या सैलानी बाबा दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची अफवा। खबरदारी म्हणून पोलिसांनी सैलानी बाबा दर्गा परिसरात बंदोबस्त वाढवला। सध्या सैलानी बाबा यात्रा सुरू असल्यानं भाविकांची मोठी गर्दी। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या कामाला सुरुवात। उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला घर बांधून देण्याचा शब्द। पुढील 3 ते 4 महिन्यात घराचं काम पूर्ण होणार। खोक्या भोसलेच्या पत्नीचं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण। वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। आमच्या विरोधातील अपप्रचार थांबवा, खोक्या भोसलेच्या पत्नीची मागणी। जळगावातील मुक्ताईनगरच्या छेडखानी प्रकरणी ॲडव्होकेट केतन ढाकेंची सरकारी वकील म्हणून नियुक्ती। राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं आदेश काढले। रक्षा खडसेंच्या मुलीसह मैत्रिणींची छेड काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सोलापुरात ठाकरेंच्या युवा सेनेला खिंडार। युवा सेनेतील 15 शहर प्रमुखांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। शिंदेंच्या शिवसेनेच्या युवा निर्धार मेळाव्यात पक्षप्रवेश संपन्न। साताऱ्यातील कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अवैध ठरलेले 9 जणांचे अर्ज सहसंचालकाने वैध ठरवले। अपील केलेल्या 10 पैकी 9 जणांचे अर्ज वैध। नाशिक पालिकेतील हिंसक आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। आंदोलन प्रकरणी बच्चू कडूंना मिळालेल्या शिक्षेला स्थगिती। कल्पना चोमेंची नाशिकच्या बाजार समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड। देवीदास पिंगळेंविरोधात अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर निवडणूक झाली। पिंगळेंविरोधात 18 पैकी 15 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव आणला। नंदुरबार जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करणार। मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा।
सोलापूरच्या माढ्यात खासगी दवाखान्याच्या विरोधात सत्यशोधक बहुजन आघाडीचं उपोषण. दुसऱ्या दिवशी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित. जळगावात कामगार महिलांचं विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन. बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण वेळेवर करण्याची कामगारांची मागणी. 8 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. नाशिकमधील द्राक्ष उत्पादकांना अच्छे दिन. द्राक्षांना 50 रुपयापासून ते 80 रुपयांचा भाव. चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. अमरावती जिल्ह्यात शासकीय सोयाबीन खरेदीचे पैसे अजूनही न मिळाल्यानं शेतकरी अडचणी. 3 दिवसांमध्ये सोयाबीनचे पैसे मिळाले नाही तर खरेदी विक्रीचं कार्यालय फोडून टाकू. ठाकरेंच्या शिवसेनेचा इशारा. सांगलीच्या बाजार समितीमध्ये तूर खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ. बाजार समितीचे सभापती आणि व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ. पहिल्याच दिवशी 50 क्विंटल तुरीची केंद्रावर आवक. वाशिममध्ये मागील काही दिवसात नाफेडने खरेदी केलेल्या सोयाबीनचे हजारो शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत. नाफेडकडून तांत्रिक कारणं सांगून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये रोखून ठेवले. तांत्रिक अडचणी सांगून देयक लांबणीवर टाकल्यानं शेतकऱ्यांचा संताप. वाशिम जिल्ह्यात चिया शेतीत शेतकऱ्यांची निराशा. कमी उत्पादन, तांत्रिक अडचणी आणि बाजारभावाचा फटका. रब्बी पीक बदलूनही उत्पादनाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी दर मिळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बाजारात भाजीपाल्यांचे दर घसरले. शेवगा 30 तर मिरची 80 रुपये प्रति किलोवर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत बैलाच्या किमतीत वाढ. बैल खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. बैलाच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील आणाव गावात रानगव्यांचा हैदोस सुरूच. रानगव्याच्या कळपाची 2 दुचाकीस्वारांना धडक. 3 जखमी. घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. रत्नागिरीतील फणसवळे जवळ बिबट्या फासकीत अडकला. फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू. बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश. अमरावती शहरासह ग्रामीण भागातही मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट. जिल्हाभरात 15 दिवसांमध्ये तब्बल 457 लोकांना मोकाट कुत्र्यांचा चावा. तर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रेबीजचा लस साठा कमी. रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 100 दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात बैठक. अप्पर मुख्य सचिव सीमा व्यास यांनी घेतली बैठक. जनतेसाठी चांगलं काम करण्याच्या सूचना. जळगावचे जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांची संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली. जळगाव जिल्हा परिषदेत नांदेडच्या जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनल करनवाल यांची नियुक्ती. जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणेंची बदली. सोनवणेंची छत्रपती संभाजीनगर नगर परिषदेत बदली. नाशिक मनपा शिक्षण विभागातील 15 केंद्र प्रमुखांची नियुक्ती रद्द. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न केल्याचा ठपका. नंदुरबारमधील शहादा नगरपालिकेकडून सक्तीची कर वसुली. पालिकेकडून आतापर्यंत 3 कोटी 20 लाखांची थकबाकी वसूल. गोंदियात कर न भरणाऱ्यांच्या घरासमोर वाजणार बँड. चौकात बॅनर पोस्टर लावण्यासह वृत्तपत्रात नाव प्रकाशित करणार असल्याची नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची आगळेवेगळी भूमिका. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेकडून मार्च अखेरीस करवसुली मोहीम. नगर परिषदेकडून आतापर्यंत 10 कोटींची वसुली. वाशिमच्या चोरदमधील रस्त्याचं काम 3 महिन्यांपासून रखडलं. 3 महिने उलटूनही काम पूर्ण न झाल्यानं नागरिक त्रस्त. रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. सातारा जिल्ह्यातील वाईमधील प्रसिद्ध बगाड यात्रेला सुरुवात. बगाड यात्रेसाठी मोठ्या संख्येनं भाविक बावधन गावात दाखल. बगाड्या होण्याचा मान यंदा अजित ननावरे यांना मिळाला. रत्नागिरीतील भैरी देवाच्या पालखीला पोलिसांकडून सशस्त्र सलामी. पालखीला मानवंदना देण्याची ब्रिटिश काळापासून परंपरा. लातूरमध्ये उत्साहात रंगपंचमी साजरी. रंगोत्सवाच्या निमित्तानं पोलीस अलर्ट. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई. शिर्डीच्या साई मंदिरात रंगपंचमीचा उत्साह. साई समाधीसह साई मूर्ती विविध रंगात रंगली. हजारो भाविक रंगपंचमी साजरी करण्यासाठी शिर्डीत दाखल. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पोलिसांचा बंदोबस्त. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची नजर. रंगपंचमी साजरी करून गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांवर पोलिसांकडून कारवाई. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन नोंदणी होणार. भाविकांना घरबसल्या विविध पूजेची
ऑनलाईन नोंदणी करता येणार, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। बीडच्या परळीत ग्लोबल विकास ट्रस्टकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, अभिनेता मिलिंद सोमन मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी। राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील नोकर भरती सुरू करणार, संच मान्यता करून नोकर भरतीसाठी सविस्तर तपासणी अहवाल सादर करा, आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंचे निर्देश। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आमिष दाखवून एकाची 1 लाख रुपयांची फसवणूक, मुक्ताईनगर जंगलात नेऊन एकाला लुबाडलं, भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल, दोघांना अटक। हिंगोलीत वाळू माफियाकडून रील्स बनवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, वाळू माफियाच्या रीलमध्ये पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप। दरम्यान वाळू माफियाचा माझा कोणताही संबंध नाही, पोलीस उपनिरीक्षक पद्माकर खंदार यांचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजीनगरच्या लासूर स्टेशन परिसरात पत्नीकडून पतीची हत्या, 51 वर्षीय मनोरुग्ण पत्नीने कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती। पुण्याच्या मनसरमध्ये डॉक्टरचं अपहरण करून हत्येचा प्रयत्न, सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांकडून अटक, आरोपीकडून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त। पुण्यात बुलेटबाजांचा धुडगूस, सायलेन्सरच्या कर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त, बुलेटबाजांवर आवर घालण्याची मागणी। शिर्डी विमानतळावर 30 मार्चपासून नाईट लँडिंग सुरू होणार, नाईट लँडिंग सुरू झाल्यानंतर विमानांच्या फेऱ्यात वाढ होईल, नाईट लँडिंगची सुविधा महत्त्वाची ठरणार। जळगावच्या आरटीओचा कर चुकवणाऱ्या एका ट्रॅव्हल्सवर कारवाई, 1,20,500 रुपयांचा दंड वसूल, मात्र कारवाईमुळे ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना त्रास। जळगावातील मुक्ताईनगरमध्ये 1.5 महिन्यांपूर्वी पकडलेल्या गॅस ऑइल टँकरमुळे दुर्गंधी, नागरिक हैराण, टँकर हटवण्याची नागरिकांची मागणी। चंद्रपूर नागपूर मार्गावरील नियमबाह्य होणाऱ्या फ्लाय ॲशच्या वाहतुकीवर कारवाईचा बडगा, 13 वाहनांना दंड, 6 वाहनं जप्त। नांदेडमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ, नांदेड पोलिसांनी चोरीच्या 8 दुचाकी केल्या जप्त, 3,03,000च्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जळगावच्या वडगावमधील ज्वेलर्स दुकानात चोरी, भिंत फोडून 6 किलो चांदी आणि रोकड लंपास, पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू। नंदुरबारमधील नवापुरात भीषण अचानक आग, या भागीत अनेक घरं जळाली, लाखो रुपयांचं नुकसान। कमी किमतीत सोनं देतो म्हणून नांदेड जिल्ह्यातील किनवट इथे 10 लाखांची फसवणूक, परभणी तालुक्यातील उमरीमधून महिलेला घेतलं ताब्यात।